नमस्कार. आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवान हे भजन करणाऱ्यामध्ये आपला समभाव प्रदर्शित करीत आता पुढील 2 श्लोकांमध्ये दुराचारी पुरुषालाही शाश्वत शांती प्राप्त होते अशी घोषणा करून ते आपल्या भक्तीचा विशेष महिमा दाखवित आहेत. श्लोक 30. अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यग् व्यवसितो हि सहा. श्लोकाचा अर्थ, जर एखादा अत्यंत दुर्वर्तनी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो. अपि याच्याद्वारे भगवंतांनी आपल्या समभावाचे प्रतिपादन केले आहे. याचा अभिप्राय असा की सदाचारी आणि सामान्य पापी यांचा माझे भजन केल्यामुळे उद्धार होईल यात नवलते काय, परंतु अतिशय दुराचारी असलेल्याचाही उद्धार भजनामुळे होऊ शकतो. चेत हे अव्यय येथे यदि या अर्थाने आले आहे. याचा प्रयोग करून भगवंताने असे दाखविले आहे की बहुतेक दुराचारी असलेल्या मनुष्यांना विषयांबद्दल व पापाबद्दल आसक्ती असल्यामुळे ते माझ्यावर प्रेम करून माझे भजन करीत नाहीत. तरीही एखाद्या पूर्वीच्या शुभ संस्कारांची जागृती, भगवत भावमय वातावरण, शास्त्रांचे अध्ययन आणि महात्म्या पुरुषांचा सत्संग यामुळे माझे गुण, प्रभाव, महत्व आणि रहस्य यांचे श्रवण केल्यामुळे जर कदाचित दुराचारी मनुष्याला माझ्याबद्दल श्रद्धा भक्ती उत्पन्न झाली आणि तो माझे भजन करू लागला तर त्याचाही उद्धार होतो. ज्यांचे आचरण अत्यंत दूषित असते, ज्यांचे खाणे-पिणे व चालणे वागणे भ्रष्ट असते, आपला स्वभाव, आसक्ती आणि वाईट सवयी यांमुळे लाचार झाल्यामुळे जे दुराचारांचा त्याग करूच शकत नाहीत, अशा मनुष्यांचे वाचक येथे सुदुराचार हे पद आहे. अशा मनुष्याने भगवंतांचे गुण, प्रभाव इत्यादी ऐकल्यामुळे व वाचल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे भगवंतालाच सर्वोत्तम समजणे व एकमात्र भगवंतांचाच आश्रय घेऊन अतिशय श्रद्धेने व प्रेमाने त्यांनाच आपला इष्ट देव मानणे हेच त्या मनुष्यांचे अनन्य भाग होणे होय. अशा प्रकारे भगवंतांचा भक्त बनून त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करणे, त्यांचे नाम, गुण, महिमा आणि प्रभाव यांचे श्रवण, मनन आणि कीर्तन करणे, त्यांना नमस्कार करणे, पत्र, पुष्प इत्यादी प्रिय वस्तू त्यांना अर्पण करून त्यांचे पूजन करणे, तसेच आपण केलेले शुभ कर्म भगवंतांना अर्पण करणे म्हणजेच अनन्य भाग होऊन भगवंतांचे भजन करणे होय. अशा मनुष्याला साधू समजावे व त्याने यथार्थपणे निश्चय केलेला आहे असे म्हणून भगवंतांनी असे दाखविले आहे की माझा भक्त दुराचारांचा संपूर्ण त्याग करण्याची इच्छा व प्रयत्न करूनही स्वभाव व अभ्यास यांच्या लाचारीमुळे कोणत्याही दुराचाराचा पूर्णपणे त्याग करू शकत नसेल तरी त्याला दुष्ट न समजता साधूच समजावे, कारण त्याने हा दृढ निश्चय धरला आहे की भगवंत हे पतित पावन, सर्वांचा सुहृद, सर्वशक्तिमान, परमदयाळू, सर्वज्ञ, सर्वांचा स्वामी व सर्वोत्तम आहेत. तसेच त्यांचे भजन करणे
हेच मनुष्य जीवनाचे परमकर्तव्य आहे. यामुळे सर्व पापे व पापवासना यांचा समूळ नाश होऊन भगवत कृपेने मला आपोआपच भगवत प्राप्ती होईल. हा फारच उत्तम आणि यथार्थ निश्चय आहे. ज्याचा असा निश्चय झाला आहे तो माझा भक्त आहे आणि माझ्या भक्तीच्या प्रतापाने तो लवकरच पूर्ण धर्मात्मा होईल. म्हणून त्याला पापी किंवा दुष्ट न मानता साधूच मानणे हे योग्य होय. अशा प्रकारे आज आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.